हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल आज आपला शेवटचा सत्र असणार आहे या पुस्तकाचा। मला आता विसरल 19वा 19 दिवस झालं वाचत आहोत आपण। हे पुस्तक नवसाधकांसाठी आहे, सगळ्यांसाठीच आहे, परंतु नवीन भक्तांसाठी, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच बेसिक कन्सेप्ट ज्या असतात त्या एकदा क्लिअर झाल्या, रोज काय करतोय आपण त्याच्यावरती आपण लक्ष देऊ शकतो। तर मागचे 2 दिवस आपण भक्ताचा भाव आणि प्रवृत्ती कशी असली पाहिजे याच्यावरती चर्चा केली। तर आज आपण घरातील आध्यात्मिक वातावरण निर्माण करणे, नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत व्यवहार कसा करणे, स्त्री आणि पुरुषांमधील संबंध आणि व्यवहार, हे 3 सेक्शन वाचणार आहोत। सुरुवात करूया। मोठे सेक्शन आहेत। घरी आध्यात्मिक वातावरण निर्माण करणे। संस्कृतमध्ये परिवारात राहणाऱ्या व्यक्तीसाठी 2 शब्द प्रयोग आहेत। नंबर 1 गृहस्थ, हे जनरली आपण सगळ्यांनी ऐकलंय आणि सगळ्यांना आपण जनरली गृहस्थच म्हणतो। दुसरा शब्द पण महत्वाचा आहे। गृहस्थ कोणाला म्हटलं जातं? गृहस्थ म्हणजे पत्नी आणि मुलांसमवेत जो राहत असला तरी त्याचे मुख्य ध्येय हे आत्मसाक्षात्कार भगवत भक्तीमध्ये असते, भगवत भक्ती असते, त्याला गृहस्थ म्हणायचं। त्यालाच गृहस्थ आश्रम म्हटलं जातं। आश्रमचा अर्थ असतो दिसे भगवंतांची सेवा, भक्तिमय सेवा केली जाते, त्याला आश्रम म्हणतात। आणि दुसरं असतं ते म्हणजे ग्रहमेधी, भौतिकवादी व्यक्ती। गृहस्थाच्या घराला गृहस्थ आश्रम असे म्हटले आहे। याला आश्रम म्हटले आहे कारण जीवनाचा उद्देश आध्यात्मिक उन्नती आहे। घरातील मुख्य महत्वाचे स्थान म्हणजे देवघर असते। गृहस्थाच्या कुटुंबातील सर्व सदस्य स्वतःला श्रीकृष्णांचे दास समजून प्रत्येक कार्य श्रीकृष्णांप्रित्यर्थ करतात। हे माझे घर नाही, हे श्रीकृष्णांचे आहे असा भाव असला पाहिजे। आम्ही सेवक या नात्याने येथे राहतो। घरातील प्रत्येक जण आणि सर्व काही, पैसा, अन्न इत्यादी त्यांच्याच सेवेकरिता आहे असा ते विचार करतात। तर थोडंफार मला वाटलं डिटेलमध्ये महाराज सांगतील इथे। थोडंफार हे 2 शब्द जे वापरलेले आहेत, गृहस्थ आणि ग्रहमेधी। गृहस्थ आश्रम या शब्दातून हा गृहस्थ हा शब्द येतो। जनरली मराठीमध्ये बोलताना देखील हे गृहस्थ असे बोलले, ते गृहस्थ असे बोलले आपण असं म्हणतो, पण ऍक्च्युली गृहस्थचा अर्थ असतो जो घरात राहतो, जो वनात राहत नाही किंवा संन्यास घेतलेला नाही, जो ब्रह्मचारी म्हणून गुरुकडे राहत नाही, त्याला गृहस्थ म्हटलं जातं। आणि ज्याचं लग्न झालेलं आहे, कारण ग्रह म्हणजे घर त्यालाच म्हटलं जातं जिथे गृहिणी असते। गृहिणी असते म्हणून त्याला ग्रह म्हटलं जातं, आणि त्या गृहिणी असलेल्या ग्रहामध्ये जो राहतो त्याला गृहस्थ म्हटलं जातं। व्हेरी बेसिक डेफिनेशन, आपण कधीही कुठेही हा शब्द वापरतो आजकाल। आणि संस्कृतमध्ये आणि शास्त्रामध्ये याच्याही पुढे जाऊन सांगितलेलं आहे की गृहस्थ त्यालाच म्हटलं जातं जो आपल्या घराला एका आश्रमासारखं गृहीत धरतो, आश्रमासारखं तो वागतो। जनरली आपल्याला देखील माहिती आहे, आपण आपल्या घराला घर म्हणतो, जेव्हा एखाद्या धार्मिक स्थानी वगैरे जातो तिथे त्याला आश्रम म्हणतो। कुठे गेला होता तर या गुरूंच्या आश्रमामध्ये गेलो। तर ऍक्च्युली आपलं घर देखील आश्रम आहे, आणि जेव्हा आपण आपल्या घराला आश्रम म्हणून बघतो, त्याप्रमाणे आपण वागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण गृहस्थ आश्रमी होतो।
आश्रमचा अर्थ असतो जिथे भगवंतांसाठी सगळे श्रम करतात. नसेल तर ते अश्रम होत. मग आता हा ग्रहमेधी शब्द काय आहे? एक तर जो ग्रहात राहतो त्याला गृहस्थ म्हटलं जातं, जिथे गृहिणी आहे त्याला गृहस्थ म्हटलं जातं. परंतु नुसतंच घरामध्ये जिथे गृहिणी आहे, बायको आहे, मुलं बाळ आहेत, घर बांधलेलं आहे, तिथे एखादा राहत असेल म्हणून त्याला गृहस्थ म्हटलं जात नाही. तर त्याने भगवंतांची सेवा करण्यामध्ये तो आणि घरातले सगळे त्या भगवंतांच्या सेवेमध्ये असले पाहिजेत. नसेल तर त्याला म्हटलं जातं ग्रहमेधी. मेधीचा ऍक्च्युली ग्रहमेढी, मेढी म्हणतात त्याला. मेढीचा अर्थ असतो, तर हे थोडस समजायला तुम्हाला अवघड जाईल, परंतु जे गावातले आहेत, खेडेगावात वाढलेले आहेत, त्यांना हे लवकर लक्षात येईल की जेव्हा पीक कापून काढलं जातं शेतातलं, तेव्हा त्याची मळणी करायला किंवा बऱ्याचशा अजून इतर कामासाठी चुन्याचं मिक्सचर करायला वगैरे बैलांना झुपलं जातं आणि बैल एका मध्ये अशी रोवलेली काठी असते, त्याला त्या बांधलं जातं आणि त्याच्या गोल गोल ते फिरतात. त्या मधल्या काठीला म्हटलं जातं मेढी. आणि त्याच्या गोल गोल जो फिरतो तो ग्रहमेढी. म्हणजेच गृहिणी आहे, घर आहे, परंतु त्या गृहिणीच्या आणि घराच्या गोल गोलच आपण जेव्हा इंद्रिय तृप्तीसाठीच त्याचा वापर करतो, तिथे भगवंतांची सेवा नाही, उच्च विचार नाही, काही नाही, तेव्हा त्याला म्हटलं जातं ग्रहमेढी. तो फक्त इंद्रिय तृप्तीसाठी गोल गोल फिरत असतो किंवा ती फिरत असते, अशा लोकांना ग्रहमेढी म्हटलं जातं. तर घर कसं असलं पाहिजे? घरामध्ये भगवंतांचे सदैव वास असला पाहिजे. इनफॅक्ट इथे महाराज तर समजावून सांगतात की हे घर भगवंतांचंच आहे. देवघर घरामध्ये मेन असलं पाहिजे. आपण एका चॅप्टर मध्ये वाचलं की देवघर कसं करायचं वगैरे. जर आपल्याकडे आपली कुवत असेल, आपल्याकडे पैसा असेल, तर ऍक्च्युली घरामधलं देवघर हे मेन असलं पाहिजे, बाकी सगळं एक्स्ट्रा असतं. आजकाल कशाला जास्त महत्व दिलं जातं? आजकाल सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं बेडरूमला. मास्टर बेडरूम जिथे मास्टर राहणार. तुम्ही मास्टर कशाचीच मास्टर नाही आहे तुम्ही. कुठलं बेडरूम आणि कुठले काय, हो की नाही? आणि खूप वाईट अशा संकल्पना आपण त्याच्या सोबत आणल्या. मास्टर बेडरूम, मग त्याला अटॅच बाथरूम. वैदिक संस्कृतीनुसार घरामध्ये कधी बाथरूमच असलं नसलं पाहिजे, तरी पण आपण आजकाल हे करतो. आणि सदैव भाव देखील असा असला पाहिजे की जे मुख्य आपल्या घराच्या सेंटरला, मुख्य खोलीमध्ये जे भगवंत बसलेले आहेत त्यांचंच हे घर आहे. हे घर, या घरातला पैसा, या घरातलं अन्नधान्य, या घरातली माणसं सगळी त्यांच्या सेवेसाठी. आपण फक्त इथे त्यांच्या परवानगीने राहतो, असा भाव घरामध्ये असला पाहिजे. ही भावना मनात उपजण्यासाठी घरातील आर्च विग्रहांची पूजा सहाय्यक ठरते. रोज नित्य नियमाने सकाळ, दुपार, संध्याकाळ आरती, पूजा करणे, त्यामध्ये घरातल्या सगळ्यांनी इन्व्हॉल्व्ह होणे हे देखील महत्वाचं आहे. असं नाही की घरातला एकच पुरुष करतोय किंवा एकच आजीबाई करते. बऱ्याच घरामध्ये बघा आजी उठून फक्त करते, कारण तिचे संस्कार तसे आहेत, बाकी कुणाला काही पडलेलं नाही. नातवंड तर 10 वाजल्याशिवाय उठतच नाहीत, आणि सगळे मास्टर झालेत. त्यामुळे गृहस्थांसाठी आर्च विग्रहांची सेवा अत्यावश्यक आहे. ती नसेल तर गृहस्थ इंद्रिय भोगामध्येच पतित होण्याची संभावना असते. श्रीकृष्णांचे एखादे छायाचित्र आपण एका कोनाड्यात ठेवणे किंवा भिंतीवर लावणे व इतर सर्व घर स्वतःसाठी वापरणे हे योग्य नाही. घरातला मुख्य भाग हा भगवंतांसाठी असला पाहिजे. नाहीतर लावायला फोटो सगळेजणच लावतात. आणि आजकाल तर काय स्टाईल म्हणून तर लावायची स्टाईलच झालेली आहे. मॉडर्न AI जनरेट केलेले इमेजेस आपण लावतो, कसे वाटेल तसे. घरातील वातावरण आध्यात्मिक करण्यासाठी श्रीकृष्णांची तसेच
त्यांच्या शुद्ध भक्तांची छायाचित्रे घरातील भिंतीवर लावा. सिनेमा, नटनट्या, क्रीडापटू, राजकारणी, भोंदू गुरु, भोंदू अवतार अशा लोकांच्या छायाचित्रांना कृष्ण भावनाभवित घरामध्ये स्थान नसावे. ती असल्यास काढून टाकावीत. आपल्या भागामध्ये पॉलिटिकल लोकांचे फोटो लावायचे खूप हौस आहे लोकांना घरामध्ये. कारण तोच देव झालाय आता तुमच्यासाठी. का? कारण तो तुम्हाला पैसे आणून देतो, फ्रीमध्ये इंटरनेट देतो, फ्रीमध्ये टीव्ही चॅनल्स देतो. आपल्याला वाटतं तोच देव आहे आपला. तुमची, तुमच्या घरातल्यांची, तुमच्या संस्कृतीची, समाजाची, सगळ्याची तो ऱ्हास करतोय हे आपल्याला दिसत नाही. कशाला लावायचे नटनट्या, सेलिब्रिटीज, खेळाडू, स्पोर्ट्स मधले सेलिब्रिटीज. हे सेलिब्रिटीजना ग्रेट मानण्याचे हा जो प्रकार आहे तो ऍक्च्युली आला पाश्चात्य देशातून. तिकडे तर खूपच अति केलं जातं ऍक्च्युली. आणि आजकाल नवीनच सेलिब्रिटी सुरू झाले. कशाला पाहिजे ते सगळे? विनाकारण आपण त्यांचे फोटो लावून त्यांची पूजा करत असतो. लोकांना कशाचं ज्ञान नाही, भागवतमचं ज्ञान नाही, भगवद्गीतेचं ज्ञान नाही. आपलीच संस्कृती आपणच मोडत चाललेलं आहे. हा, थोड्याफार प्रमाणामध्ये थोर वीरांचे फोटो असले तर चालतील, जसे की शिवाजी महाराज आहेत. परंतु हे सेलिब्रिटीज वगैरे शुद्ध भक्तांचे फोटो आपण लावले पाहिजेत. शिवाजी महाराज आहेत, भगवान श्रीकृष्णांसोबत यशोदा मैया, अर्जुन, असे फोटो लावा घरामध्ये. घरातल्यांना बघितल्यावर पण प्रसन्न वाटेल, त्याच्या मागची स्टोरी ऐकल्यानंतर प्रोत्साहित होतील, भक्तिमय सेवा करावीशी वाटेल, असं वातावरण असलं पाहिजे घरामध्ये. ती असल्यास काढून टाकावीत. महाराज लिहितात पुढे, काढून टाका. शक्तिशाली आध्यात्मिक वातावरण निर्मिण्यासाठी आणखीन एक उपाय म्हणजे श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचा संच घरामध्ये ठेवणे. हे ग्रंथ म्हणजे भगवंतांचा साहित्य अवतार आहेत. आर्च विग्रहाप्रमाणेच ते देखील पूजनीय आहेत. विशेष करून श्रीमद भागवतम आपल्या घरी असलं पाहिजे. आणि श्रीमद भागवतम हे स्वतः भगवानच आहेत ऍक्च्युली. घरी जेव्हा आपण आर्च विग्रह आणतो, त्याची प्राण प्रतिष्ठा करतो, तशीच त्याची पण प्राण प्रतिष्ठा करायची असते श्रीमद भागवतमची. प्रभुपाद खूप छानपणे करायचे. आजकाल पैशासाठी आपण नुसतं श्रीमद भागवतमचा सेट देऊन येतो एखाद्याच्या घरात, किंवा काही काही ठिकाणी करतात, परंतु मध्ये हॉलमध्ये टिपॉय असतो ना कॉफी ठेवायचा, त्याच्यावरती उघडतात, त्यातले 2 उघडतात, एक उदबत्ती घंटी घेतात, हरे कृष्ण म्हणतात आणि ठेवून येतात. नाही, ते भगवंत आहेत ऍक्च्युली. मोठा उत्सव केला पाहिजे ते घरी आल्यानंतर. हे विसरलोय आपण आजकाल दुर्दैवाने. हा ग्रंथ आपल्या घरी असला पाहिजे. विशेष करून उद्याचा दिवस खूप शुभ आहे याच्यासाठी, ज्याला भाद्र पौर्णिमा म्हटलं जातं. भाद्रपण महिन्यातला जो पौर्णिमा असतो तो विशेष करून श्रीमद भागवतम भेट देण्यासाठी आणि श्रीमद भागवतम घरी आणण्यासाठी फेमस आहे. तुम्ही तुमच्या घरी नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही घेऊन या. पद्मपुराणामध्ये म्हटलं, ऍक्च्युली भागवतम मध्येच म्हटलेलं आहे 12व्या स्कंदामध्ये, जो कोणी भद्र पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद भागवतम घरी आणतो किंवा श्रीमद भागवतम भेट म्हणून एखाद्याला देतो, तो शुद्ध होतो. प्रभुपादांची सगळी पुस्तकं आपल्या घरी असली पाहिजेत, ग्रंथ असले पाहिजेत. ही आपली संस्कृती आहे. मला एकदा आमच्या गुरु महाराजांनी सांगितलेलं की आम्हाला त्यांनी विचारले की तुम्हाला माहिती आहे का बेस्ट इन्व्हेस्टमेंट काय असते? इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणूक किंवा निवेश ज्याला आपण म्हणतो ना. पैसे कशात गुंतवायचे? काही लोक स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतात, जे गॅम्बलिंग आहे, जुगार आहे. नाहीतर आपण प्रॉपर्टी घेतो, प्लॉट्स घेतो, बँकेत ठेवतो. तर शास्त्राप्रमाणे तुम्हाला माहिती आहे पैसे कशामध्ये गुंतवले पाहिजेत? नंबर 1 म्हणजे जागा, लँड.
नंबर 2, कोणाला माहितीये? बुक्स, ज्ञान. ज्ञान ही खरी इन्व्हेस्टमेंट असते. पुस्तकांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. आजकाल पायरेटेड पुस्तकं वाचायची सवय लागली आपल्याला, पैसे पण द्यायला नको वाटतात आपल्याला. आणि विशेष करून आपले जे ग्रंथ आहेत ते 100% आपल्या घरी असले पाहिजेत. श्रीमद भागवतम प्रत्येकाच्या घरी असला पाहिजे. जो भक्तीमध्ये प्रगती करायची इच्छा आहे ज्याची, त्याच्या घरी श्रीमद भागवतम असलं पाहिजे. आणि श्रीमद भागवतम ऍक्च्युली श्रील प्रभुपादांसारखे आचार्यच लिहू शकतात. आणि आपलं किती भाग्य आहे. घरी श्रीमद भागवतम अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे जे रोज दिसेल आपल्याला. भागवतम घरी आणणे म्हणजे भागवतमचा रोज अभ्यास पण करणे हे पण असतं. त्यालाच नित्यम भागवत सेवया म्हणतात. रोज आपण म्हणतो ना श्लोक, नित्यम भागवत सेवया. नित्य नियमाने भागवतमची सेवा करणे. कृष्ण भावनेतील कार्यक्रम दाखवण्यासाठी दूरदर्शन संचाचा उपयोग करणे योग्य आहे, नाहीतर तो एक विनाकारण त्रासच आहे. त्याला मूर्खाची पेटी किंवा इडियट बॉक्स असेही म्हणतात. तो एक निर्विकार व्यक्तीप्रमाणे आणि मेंदूला शिथिलता आणणारा आहे. प्रमाणाबाहेर टीव्ही पाहिल्याने मग तो कितीही चांगला कार्यक्रम असेल तरीही एखाद्याची बौद्धिक आणि भावनिक वाढ खुंटते, अगदी भौतिक देखील. पाश्चात्य देशातील कौटुंबिक स्थैर्य नष्ट करण्याचे कार्य या टीव्हीनेच केले आहे. पाश्चात्य काय, इंडियामध्ये पण हे टीव्हीच करते ऍक्च्युली. भारतासहित इतर राष्ट्र देखील याच मार्गावर आहेत. टीव्ही केंद्रित कौटुंबिक जीवन निश्चितच सुखी आणि समाधानी नसते. म्हणून वास्तूला श्रीकृष्णांच्या पूजेचे योग्य स्थान बनवण्यासाठी कुटुंब प्रमुखाने टीव्हीला घरातून बाहेर काढून टाकले पाहिजे. विका किंवा त्याचे काहीही करा. महाराज लिहितात, विका नाही तर काही करायचं करा, फ्री मध्ये देऊन टाका, तुमचाच फायदा आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली. मुलांचा विरोध होईल मात्र त्यांच्या भल्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा. महाराज सांगतात, पूजा कीर्तन अशा कृष्ण भावनाभवित कार्यात कुटुंबाला व्यग्र केल्याने ते टीव्हीला तत्काळ विसरतील. मुलं लवकर विसरतील ऍक्च्युली. एक मिनिट, महत्वाचा कॉल यायला लागलाय. Dattatreya Prabhu is calling. I'll call him back. कोण विजय? कसं असं मध्येच तुम्हाला लक्षात येते? 83908 61072. सॉरी, माफ करा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि मध्येच मी ब्रेक घेतला. माझ्या डोक्यातली विचार शृंखला थोडीशी डिस्टर्ब झाली. इथे एक महत्वाचं वाक्य, हरिबोल, इथे एक महत्वाचं वाक्य महाराज लिहितात, ते म्हणजे टीव्ही हा एक निर्विकार व्यक्तीप्रमाणे आणि मेंदूला शिथिलता आणणारा आहे. प्रमाणाबाहेर टीव्ही पाहिल्याने मग तो कितीही चांगला कार्यक्रम असेल तरीही एखाद्याची बौद्धिक आणि भावनिक वाढ खुंटते. पहिली गोष्ट म्हणजे प्रमाणाबाहेर म्हणजे किती?
कोण सांगू शकेल? 1 सेकंदाच्या वर. 1 मिनिटाच्या नाही, 1 सेकंदाच्या वर. टीव्ही बघायचंच नाही. मुळात इथे जो अत्यंत महत्वाचा सल्ला जो तुम्हाला दिलाय ना, की टीव्ही काढूनच टाका घरातून. बरेच लोक हे सांगितल्यानंतर मला सांगायला येतात, नाही प्रभूजी आम्ही फक्त जे आध्यात्मिक कार्यक्रम आहेत तेवढेच बघतो. काय बघता? आता जयवीर हनुमान चालू आहे ते बघतो, किंवा असंच काहीतरी कार्यक्रम असतात ते बघतो. हे देखील बघू नका, कारण तुम्हाला माहिती नाही की हे किती वाईट प्रमाणामध्ये त्याचं ड्रॅमॅटायझेशन केलेलं आहे. या सगळ्या आध्यात्मिक मालिकेमध्ये जे स्त्रियांचे पात्र दाखवले जातात ते सगळे असे स्लीवलेस ब्लाउज मध्ये आणि असे अंग प्रदर्शन केलेले वगैरे दाखवले जातात. ते पूर्णपणे चुकीचं आहे, मूर्खपण आहे. आणि मग आपल्याला बघणाऱ्यांना पण हे याला इनडायरेक्ट प्रोग्रॅमिंग म्हणतात. आपलं माइंड आणि सटल ब्रेन आणि सूक्ष्म बुद्धी आणि सूक्ष्म मन हे हळूहळू 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 ते ऍक्सेप्ट करायला लागतं. हेच नॉर्मल आहे. टीव्ही इतकं नुकसान आजपर्यंत या जगात कोणीही केलं नसेल. जेवढं नुकसान ऍटलिस्ट भारताचं तरी, जेवढं नुकसान मुघलांनी नाही केलं, जेवढं नुकसान इंग्रजांनी नाही केलं, त्याच्या कितीतरी पटीने जास्त या सिनेमा आणि टीव्हीने केलेलं आहे. सोनी आणि झी चॅनलने केलेलं आहे. सोनी आणि झी चॅनलने केले म्हणजे बाकीचे चांगले आहेत असं नाही. आस्था संस्कार हे चॅनल देखील बघू नका. तुमच्यापैकी मला माहिती आहे काही जण म्हणणार, नाही प्रभूजी आम्ही फक्त हरे कृष्ण टीव्ही बघतो, चॅनल नंबर काय 272 काय, तो देखील बघू नका. काही गरज नाहीये. पुस्तक वाचा, भक्तांचा संग करा, सेवा करा, हे जीवनात महत्वाचं आहे. जसं इथे, आणि लहान मुलांच्यावर तर इतका वाईट परिणाम होतो. बौद्धिक आणि भावनिक वाढ खुंटते. म्हणजे काय, जेव्हा आपण पुस्तकं वाचतो किंवा एकमेकांशी चर्चा करतो तेव्हा आपल्या बुद्धीला चालना मिळते. जेव्हा एखादा व्यक्ती सांगतो ना की प्रभू रामचंद्र अशा अशा वेळेला अतिशय सुंदर अशा पिवळ्या आणि हिरव्या वस्त्रांमध्ये आले होते, आपण विचार करायला लागतो की ते वस्त्र पिवळा कलर कसा असेल, हिरवा कलर कसा असेल, त्यांनी कसा नेसला असेल. आणि आपल्या बुद्धीच्या शक्तीने, कल्पनेच्या शक्तीने एक इमेज, एक फोटो, एक चित्र निर्माण करतो आपण. आणि जेव्हा हे आपण टीव्हीवर पाहतो ना, हे आपलं जे काम आहे बुद्धीचं ते सगळं झिरो होतं. तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे, तुम्ही काही करू नका. त्यामुळे नुसतेच आपण हातापायाने आळशी होत नाही, आपण बुद्धीने पण आळशी होतो, भावनेने पण आपण आळशी होतो. भावनिकता आपल्यातली नष्ट होत जाते. तर टीव्हीवरती आपण जेव्हा बघतो ना की याचं लफडं त्याच्याबरोबर आहे, त्याचं लफडं याच्याबरोबर आहे, याच्या 2 बायका आहेत, हानं याला मारलं, त्यानं त्याला मारलं, हा याचा द्वेष करतो, त्याचा ते तिरस्कार करतो, हळूहळू हळू आपले इमोशन्स तसेच होत जातात. आपल्याला ते सगळं नॉर्मल वाटायला लागतं. नॉर्मल आहे, अगदी सिंपल वाटायला लागतं. आणि युजलेस थर्ड क्लास आजकालचे आई वडील आपल्या मुलांना सोबत घेऊन बघतात. घाणेरडे ऍडव्हर्टाइजमेंट, घाणेरडे कार्यक्रम चालू असतात, चित्रविचित्र डान्स. अमेझिंग. उपाय काय? टीव्ही बाहेर फेकून देणे. विका नाही तर फ्री मध्ये द्या. कधी करायचं हे? उद्या सकाळी उठल्या उठल्या करायचं. म्हणजे जास्तच प्रेरित झाला असेल आताच करून टाका, काही हरकत नाही. रेडिओ आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सिनेमाची आणि इतर गाणी ऐकण्याऐवजी वैष्णव भजने व प्रमाणित भक्तांद्वारा दिलेली प्रवचने ऐकावीत. उपयोग करून घ्या. जसं काल पण मी म्हणालो, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे याचा भगवंतांच्या सेवेसाठी वापर करा. नसेल तर ते बंद करा, काही गरज नाहीये तुम्हाला. जस्ट 10-15 वर्षापूर्वी लोकांना माहिती पण नव्हतं की भाच्याचं काय चाललंय आणि भाचीचं काय चाललंय. आता 2-2 सेकंदाला आपल्याला माहिती पाहिजे. कशाला पाहिजे? काय फरक पडणार आहे तुमच्या जीवनामध्ये, हो की नाही? तसंच तुमच्याकडे एखादा रेडिओ प्लेअर असेल, सीडी प्लेअर असेल, कॅसेट प्लेअर असेल. आजकाल कोणी वापरत नाही, आजकाल सगळे गाणी आपण मोबाईलवरतीच लावतो.
तर ते गाणी देखील वैष्णव भजन लावावेत. आणि विशेष म्हणजे वैष्णव भजनपेक्षा शिल प्रभुपादांचे, आपल्या मार्गदर्शक गुरु वगैरे असतात त्यांचे लेक्चर ऐकावेत. निदान थोडे ज्ञानात भर पडेल. जे काही अनर्थ आपल्या हृदयामध्ये आहेत ते निघून जातील. रोज ऐकून 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 त्याच्यासाठी उपयोग करा त्यांचा. नसेल तर ते पण वापरू नका, त्याची काही गरजच नाही. लोकांना आजकाल फोन म्हणजे काय वाटतंय, मला आश्चर्य वाटतं ऍक्च्युली. म्हणजे ज्यांच्याकडे तो डब्बा फोन आहे ना, ज्याच्यावर स्क्रीन नाही, डब्बा फोन, त्याला पण त्याची आसक्ती आहे. रिंग वाजली रे वाजली, कधी एकदा फोन घेतो असं झालेलं असतं. मला बरेच जण येऊन सांगतात, प्रभूजी तुमचा फोन वाजते. मी त्यांना म्हणतो अरे वाजू दे. कारण मी त्या काळामध्ये जन्मलेलो आहे, तेव्हा एवढ्या सारखं आम्हाला कोणी डिस्टर्बच करत नव्हतं. त्यामुळे एखाद्याची खरीच इमर्जन्सी असेल तर तो करेल नंतर फोन, किंवा येईल घरी माझ्या. किती आपण हे झालेलं आहे. आजच दुपारी मी वाचत होतो की नवीन एक रोग तयार झालेला ऍक्च्युली याच्यामुळे. हे मोबाईल हातात नसेल किंवा मोबाईल हातात असलं आणि इंटरनेट बंद असेल तर लोकांना घाम फुटतो, हात थरथरायला लागतं, अंग थरथरायला लागतं. लहान मुलं नाही बरं का, मोठ्या मुलांना, मोठ्या लोकांना. लहान मुलांचे तर केसेस तुम्ही बघितलेलंच असाल, हॉस्पिटलमध्ये वगैरे ऍडमिट केलेले. मोठ्या लोकांना, आणि याचं प्रमाण 10 ते 15% गेलेलं आहे. अमेझिंग. काय गरज आहे आपल्याला या सगळ्याची? कृष्ण भावनाभवित होण्यासाठी याची काहीही गरज नाही. बरेच जण म्हणतात की आम्हाला मग जगातली बातमी कशी कळणार? पहिली गोष्ट म्हणजे जगातल्या बातम्या करून तुम्ही करणार काय आहे? पुतीनने युक्रेनवरती हल्ला केला, तुम्ही काय करणार आहे इथे बसून? काय फरक काय पडतो तुमच्या जीवनामध्ये? डझंट रिअली मॅटर, हो की नाही? आणि तुमच्या गल्लीत पलीकडे कुठला काही हल्ला विल्ला झालेला असेल, इमर्जन्सी असेल, तर तुम्हाला व्हॉट्सअपची गरज नाही आहे, कोणी पण येऊन सांगेल, तुम्ही काळजी करू नका. न्यूजपेपर तर पूर्णपणे बंद करा. न्यूजपेपरचे जे 4 पैसे वाचतील ते भगवंतांच्या सेवेमध्ये वापरा. टीव्ही बंद करा, टीव्हीचे केबलचे पैसे वाचतील. पैसे वाचवायचं काम करतात शिल प्रभुपाद आपल्यासाठी. ज्यांना हे एक मला आवर्जून सांगायचं आहे, ज्यांना, जे लोक मोबाईल फोन आपला व्यवसायासाठी किंवा शिल प्रभुपादांच्या भगवंतांच्या सेवेसाठी वापरत नाहीत, त्यांनी हे डेटा पॅक वाला रिचार्ज करणे उद्यापासून बंद करा. तुम्हाला काही गरज नाही आहे त्याची. व्हॉट्सअपवरती मेसेज चेक करायला जे सिंपल प्लॅन असतो तो बास आहे तुम्हाला. तुमचे रोज महिन्याचे 100 रुपये वाचवले. मग घरात 4 लोक असतील, चारही लोकांचे हे रिचार्ज मारणे बंद करा. 400 रुपये महिन्याला तुमचे वाचतात. काही गरजच नाहीये. कशाला गरज आहे? आणि याच्यामुळे माणूस काय होतो, कायमचा बिझी असतो. काही लोकांना तर असं वाटतं की आजचं 1.5 GB वापरला नाहीये, तो वापरून टाकायला पाहिजे. का बाकी सगळी कामधंदा सोडून ते करत बसतात, कारण माझे पैसे जातील. हे पैसे देऊन आपण स्वतःचे अधोगती करून घेतोय. फायदा होत असेल तर एक वेळ ठीक आहे पैसे द्यायला, किती मूर्खपणा आहे. तर हे सगळं बंद करा. घरामध्ये सदैव भगवंतांच्या भक्तिमय सेवेचं वातावरण असलं पाहिजे. आपल्या पाल्यांना, म्हणजे लहान मुलांना बालपणापासूनच कृष्ण भावनेचे प्रशिक्षण देण्यासाठी पालकांनी कर्तव्यदक्ष असले पाहिजे. पत्नी आणि मुलांसाठी आध्यात्मिक गुरुचे उत्तरदायित्व पित्यानेच स्वीकारावे. येस, घरातला जो कर्ता पुरुष असतो त्याची ही जबाबदारी असते. पूर्वीपासूनच आपण पाहतो त्याला हेड ऑफ हाऊस होल्ड म्हटलं जातं, नाही? त्याची ऍक्च्युली मुख्य जबाबदारी ही आपल्या घरातले सगळे आध्यात्मिक मार्गावर आहेत की नाही हे पाहणे हे असतं. येस, घरातल्यांच्या बेसिक गरजा पुरवणे हे तर असतंच, किंवा घरातल्यांचं संरक्षण करणे बाहेरच्या वाईट गोष्टींपासून हे पण असतं.
परंतु मुख्य कर्तव्य असतं सगळे धर्माच्या मार्गावर आहेत की नाही ते पाहणे, त्यांना मार्गदर्शन देणे. पुढचा सेक्शन याच्याशी रिलेटेडच आहे, नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत व्यवहार. आता याच्यामध्ये घरातल्यांशी व्यवहार पण येतं. घरातल्यांशी व्यवहार हा एक विशेष करून इथे सांगितलेला नाही, कारण इथे अज्युम केलेला आहे. अज्युमला काय म्हणतात इथे? इथं असं समजलेलं आहे की घरातले सगळेच कृष्ण भावनेमध्ये आहेत किंवा कृष्ण भावनेसाठी पॉझिटिव्ह आहेत. परंतु दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की घरातला एखादा भक्तांच्या संघात येतो, त्याचं थोडंसं मन परिवर्तन होतं आणि बाकीचे घरातले मात्र भक्तीत यायला तयार होत नाही. कारण हे भौतिक इंद्रिय तृप्ती इतकी स्ट्रॉंग असते ना की असं सहजासहजी समजावून सांगणे सोपं नसतं. आणि मग बऱ्याचदा आपण फोर्स करतो, बऱ्याचदा आपण क्रोधित होतो. अशा गोष्टीमुळे अजूनही जास्त चिघळतं. घरातला कर्ता पुरुष जर भक्तीमध्ये त्याला इंटरेस्ट आलेला असेल तर तो बाकीच्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये आणू शकतो. परंतु तेही चित्र आजकाल बदललेलं आहे मॉडर्न जगामध्ये, कारण स्त्रिया इंडिपेंडेंट विचाराच्या झालेल्या आहेत, ते काय आजकाल तुमचे ऐकणारे नाही आहेत. परंतु उलटी परिस्थिती पण बऱ्याच घरांमध्ये मी पाहिलेली आहे की माताजींना खूप इंटरेस्ट आहे भगवंतांच्या सेवेमध्ये, भक्तीमध्ये, प्रभूजींना तिळ मात्र इंटरेस्ट नाही. आता या परिस्थितीमध्ये काय करायचं हे आता हे पुढच्या सेक्शन मध्ये दिलंय की नाही माहिती नाही, फक्त हे मित्र आणि नातेवाईकांबरोबर कसं वागायचं दिलंय. परंतु घरामध्ये अशी परिस्थिती असेल तर जबरदस्ती अजिबात करायची नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनवर जबरदस्ती करत नाहीत. आपण कोण आहे जबरदस्ती करणारे? आपलं काम आहे समजावून सांगणे. मग तुम्ही माताजी असाल, प्रभूजी असाल, आपलं काय मला माहितीये माताजींसाठी हे कठीण काम आहे समजावून सांगणे, कारण आपला समाज जो आहे अजूनही पुरुष प्रधान समाज आहे. पुरुषाचं वर्चस्व चालतं, पुरुषाचं दादागिरी चालते, सिंपल शब्दामध्ये सांगायचं झालं तर. पण ती फक्त इंद्रिय तृप्तीसाठी चालते, चांगल्या गोष्टीमध्ये काही चालत नाही दुर्दैवाने. तर हे समजावून कसं सांगायचं? समजावून सांगण्यासाठी आपण शुद्ध व्हायचं. आपण शुद्ध व्हायचं. आपल्यामधली करुणा, आपल्यामधली सहिष्णुता, आपल्यामधला प्रेम हे असं दिसलं पाहिजे रोजच्या वागण्यामध्ये. मग समोरच्याला वाटायला लागेल की हा माणूस बदलला, हा माणूस या संघामुळे बदलला, किंवा ही माझी बायको या संघामुळे बदलली. मग त्यांना थोडा इंटरेस्ट यायला लागेल. या ज्या वरवरच्या गोष्टी असतात ना की तुम्ही सगळ्यांनी जप केला पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी आरतीला आलं पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी प्रसाद हे केलं पाहिजे, हे फक्त बाह्य स्वरूपामध्ये असतं. हे तुम्ही जबरदस्तीने करून पण घ्याल तुमच्या घरातल्यांकडून, परंतु आंतरिक भावना बदलायला मात्र ते तुम्हाला प्रेम करूनच दाखवावं लागतं. तुमच्या आचरणातून दिसलं तरच समोरचा व्यक्ती बदलणार, नसेल तर नाही बदलणार. आणि याच्याही पलीकडे जाऊन हे कलियुग हे असुरांचं युग आहे, त्यामुळे बरेचसे लोक याच्याही पलीकडे जाऊन बदलणार नाही. त्यामुळे आपण जास्त विचार पण करायचा नाही, आपल्या हातात नाहीये. बऱ्याचदा काही लोकांचं असं म्हणणं असतं की आमच्या घरातल्यांनी सगळ्यांनी बदललंच पाहिजे. आज 10 वर्ष झालं मी प्रयत्न करतोय, बदलतच नाही. एक वेळ अशी असते की ते बदलण्याचा प्रयत्न आपण सोडून द्यायचा असतो, आपण आपली भक्ती करायची. कारण ते मग त्यांचं जे काय म्हणतात त्याला प्रारब्धाप्रमाणे त्यांना जे काही मिळेल ते मिळेल. असुरी प्रवृत्ती खूप अति तीव्र आहे या कलियुगामध्ये. परंतु जेव्हा आपण भक्तिमय ह्या सगळ्या क्रिया करायला लागतो, उदाहरणार्थ तिलक लावणे, धोती, कुर्ता, सारखं सत्संगला जाणे, बर्थडे पार्टी नाही म्हणून सांगणे, लग्नाला गेल्यावरती म्हणणे मी प्रसाद खाऊ शकत नाही, हे सगळ्या प्रकारामुळे आपले मित्र आणि आपले जे नातेवाईक असतात ते आपल्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतात. याला काय झालं? मग अशा वेळेला आपण कसं रिस्पॉन्स दिला पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, हे थोडंसं या सेक्शन मध्ये महाराज थोडंफार प्रमाणामध्ये देतात.
कुटुंबातील एका व्यक्तीने कृष्ण भावना स्वीकारली तर अन्य सर्वजण कृष्ण भावना भवित होतात. पुष्कळ वेळा असे घडते. भारतात अजून तरी आहे तशी घडणं चालू आहे. परंतु इतरांनी स्वीकारले नाही तरी असुविधाजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. कधी कधी कुटुंबातील सदस्यच नव्हे तर शेजारी मित्रमंडळी देखील या नव्या भक्ताला मूर्ख, वेडा समजतात. आपल्या सगळ्यांना अनुभव आलेला आहे. त्याला सतावतात, चेष्टा मस्करी करतात किंवा आणि कर्तव्यविहीन वा कृतज्ञ म्हणून दोष देतात. हे खूप डेंजरस असतं बरं का. सगळेजण म्हणतात काय जमत नाही तुला म्हणून धर्माच्या मार्गाला देवाच्या मार्गाला लागलेस, होय की नाही. बरेचसे आपले जे विशेष करून वडीलधारे लोक असतात, आई वडिलांना जर पटलं नसेल तर त्यांना असं वाटतं की आपला मुलगा संन्यासी होतो की काय, कर्तव्य सगळं सोडून देतो की काय. कारण आपल्या भारतामध्ये खूप हॉजपॉज, मिक्स मसाला, खिचडी, सगळे धर्माची संकल्पनाच प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला असंही ऐकावं लागणार की कर्तव्याचं पालन करायला जबाबदारी नको म्हणून धर्माच्या मार्गाला लागलाय. ही काही नवी गोष्ट नाही. अनेक युगांपूर्वी हिरण्यकशिपूने आपला पुत्र महान भक्त प्रल्हाद महाराजांना देखील खूपच छळले होते. तुम्हाला वाटत असेल कलियुगातच होते. याचे एकच कारण होते, प्रल्हाद महाराज विष्णू भक्ती सोडत नव्हते. प्रल्हाद महाराजांचे स्मरण करीत शुद्ध कृष्ण भावनेमध्ये थोडासा जरी रस कोणी घेतला असेल तर तो कधीच आणि कुठल्याही मोबदल्यात कृष्ण भावना सोडू शकणार नाही. ज्याला त्यातला आनंद कळला तो कसा सोडेल. नातेवाईकांना कृष्ण भावनेविषयी पटवून देऊ शकत नसला तरी त्यांच्या सांगण्यावरून असा कृष्ण भावना कधीच त्यागणार नाही. आपल्या अस्तित्वामागील खरे सत्य आणि मित्र, देश, कुटुंबाशी असणारे खरे संबंध नेहमी लक्षात ठेवावेत. नदीमध्ये तरंगणाऱ्या ओंडक्याप्रमाणे ते असतात. कधी कधी ओंडके एकत्र येतात तर कधी प्रवाहाच्या वेगामुळे वेगळे होतात आणि नव्या गटाने एकत्र येतात. त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात आपण एका शरीरातून दुसऱ्या शरीरात फिरत असतो. प्रत्येक वेळेस कुत्रा, डुक्कर, मनुष्य आणि इतर जी शरीरातील अवस्था मिळते ती आपण गंभीररित्या स्वीकारतो. म्हणजेच काय की हे नातेवाईक, मित्र हे सगळे या जन्मातले सोबती आहे. हे शरीर बदलला, ते शरीर बदलले की आपली परत भेट पण होणार नाही. परंतु एक भक्त या नात्याने भक्तीचा प्रचार हा त्यांच्यापासूनच सुरुवात करायचा. आपण प्रेमाचा वर्षाव करून त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करायचा. परंतु ते होत नसेल तर जास्त टेन्शन पण घ्यायचं नाही. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपण बदलायचं नाही त्यांच्यामुळे. नसेल तर जेवढी प्रगती केली आहे कृष्ण भक्तीमध्ये ती सगळी परत झिरो होऊन जाईल. आणखीन एक उदाहरण म्हणजे विश्रामालयातील पाहुणे एकत्र येऊन एकमेकांना भेटतात, बोलतात आणि काही दिवसानंतर प्रत्येक जण निरनिराळ्या ठिकाणी जातो. विश्रामालय म्हणजे गेस्ट हाऊस किंवा हॉटेल. हे माहीत असल्यामुळे एकमेकांवरील जिव्हाळा त्यातील कोणीच वाढवत नाही. भौतिक पद्धतीच्या जीवनात कौटुंबिक आसक्ती व त्याचे उत्तरदायित्व यांना खूपच महत्व आहे. कारण कौटुंबिक जीवन हेच भौतिक अस्तित्वाचा आधार आहे. दुर्दैवाने हे श्रीमद भागवतमच्या 5व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. पुंसाम स्त्रिय मैथुनी विवाह मेतम अथो हृदय ग्रंथीर आहुहु अथ गृह क्षेत्र सुत आप्त वित्तय जनस्य मोहम अहम ममेती तयोर्मिथो. पुढे दिलेला आहे हा श्लोक. स्त्री आणि पुरुषातलं आकर्षण, त्यातून निर्माण झालेली ही संबंध, या संबंधातून निर्माण झालेले घर, मुलं, नातेवाईक, गाडी, बंगला, जागा, नोकरी हे सगळं आपलं जीवन अडकून ठेवण्याचं काम करतात. याचा अर्थ यांना सोडून पण द्यायचं नाहीये, परंतु ठराविक जबाबदारीची पालन पोषण करून आपण भक्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे. हा आपला वर्णाश्रम धर्म सांगतो. गृहस्थ भक्तांना कुटुंबासमेत राहावे लागणार, तरीही कौटुंबिक आसक्ती ही निव्वळ माया असल्याचे त्यांनी आणि सर्व भक्तांनी जाणले पाहिजे. दुसरी गोष्ट,
श्रीकृष्णांना पूर्ण शरणागत झालेल्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कौटुंबिक किंवा सामाजिक कर्तव्य राहत नाही. हा मुद्दा श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदामध्ये पुढील श्लोकात स्पष्टपणे मांडला आहे. देवर्षी भूताप्त नृणाम पितृणाम न किंकरो नायमृणी चराजन सर्वात्मना यह शरणम शरण्यम गतो मुकुंदम परिहृत्य कर्तम. शरणम शरण्यम, मुक्ती प्रदाता मुकुंदाच्या चरण कमलांची जो जीव शरण ग्रहण करतो तो सर्व ऋणांना त्यागून भक्ती मार्गाला गंभीररित्या स्वीकारतो. देवता, ऋषी, अन्य जीव, नातेवाईक, अखिल मानव समाज तसेच पितर यापैकी कुणाचेही तो ऋणी राहत नाही. या सगळ्यांचे आपण ऋणी असतो ऍक्च्युली, खरं बघायला गेलं तर. आपल्या वडीलधाऱ्यांचे, मात्या पित्यांचे, आणि त्यांच्या प्रती आपलं काही कर्तव्य असतं. आणि शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा आता थोड्याच दिवसात पितृपक्ष येणार आहे. आपले इस्कॉनवाले सुरू होतील पितृपक्ष पितृपक्ष पितृपक्ष. शिला प्रभुपादांनी एकदा पण म्हटलं नाही पितृपक्ष, परंतु आजकाल आपण पितृपक्ष का करतोय मला काही कळत नाही. सगळी फालतूगिरी चालू आहे. हे श्लोक शिला प्रभुपाद बऱ्याचदा समजावून सांगतात की तुमचं पितरांच्या प्रती देखील काही ऋण राहत नाही जेव्हा तुम्ही भगवंतांची भक्तिमय सेवा अगदी दृढतेने करायला लागता. गुरु, ऋषी, मुनी सगळ्यांच्या प्रती आपलं ऋण असतं, परंतु जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो तेव्हा सगळ्यांचं ऋण फिटतं, कारण आपण सगळ्यांशी प्रेमाने वागायला लागतो. सगळ्यांचे ऋण फिटतं याचा अर्थ असा नाही गेले खड्ड्यात मी आता भगवंतांचा भक्त झालोय. भगवंतांचा भक्त हा सगळ्यांची सेवा करतो, सगळ्यांवर प्रेम करतो. जसं आपण काल 4 श्लोकांमध्ये ऐकलं की नाही. हे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही भक्त नाहीच आहे, हे पण लक्षात ठेवा. नसेल तर शास्त्रात सांगितलंय कुटुंब नातेवाईक सगळे गेले उडत, मी चाललो कृष्ण भक्त झालो मी. त्यांची जबाबदारी पूर्ण करून ती पार पाडून मग घर सोडायचं असतं. त्याला एक पद्धती असते. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, एक सिस्टीम केलेली आहे वेदांमध्ये. आणि हे समजायला थोडंसं कठीण असतं, त्यामुळे आपल्या गुरु मार्गदर्शक जे असतात त्यांच्याशी चर्चा करून हे करायचं असतं सगळं. त्यामुळे अशी वाक्य वाचल्यावर लगेच उद्या सोडू का काही वाटते आपल्याला, नाही सोडायचं. एका शुद्ध भक्ताच्या परिवारातील अनेक पिढ्यांचा उद्धार श्रीकृष्ण करतात. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांची शरणागत होऊनच एक कृष्ण भक्त आपल्या परिवाराची सेवा उत्कृष्टरित्या करतो. श्रीमद भागवतम मध्ये हे प्रल्हाद महाराज सांगतात. प्रत्येकाने कृष्ण भावनेसाठी अनुकूल असलेली प्रत्येक गोष्ट स्वीकारावी आणि प्रतिकूल गोष्टीचा त्याग करावा. मग याच्यामध्ये आपले मित्र आणि नातेवाईक पण येतात. आपल्या भक्तीमध्ये आपल्याला प्रगती होत असेल असे मित्र आपण बनवले पाहिजेत. आपल्या भक्तीमध्ये अडथळा होत असेल अशा मित्रांचा आपण त्याग केला पाहिजे. एका भक्तासाठी असणारी अनुकूल स्थिती दुसऱ्यासाठी कदाचित अनुकूल असणार नाही. घरातील वातावरण कृष्ण भावनेसाठी प्रतिकूल असेल तर कुटुंबातील प्रत्येकाला भक्ती मार्गाकडे प्रयत्नपूर्वक आणावे. प्रयत्न केले पाहिजेत बरं का. घरात माझ्या भक्तीत कुणाला इंटरेस्टच नाही म्हणून घर सोडून देतो म्हणायचं नसते. त्याचा विचार घर करण्यापूर्वी करायचा असतो. कमीत कमी आमच्या कृष्ण भक्तीला ते सहन करतील व आदर देतील इतके तरी प्रयत्न करावेत. आणि तुम्ही जो कृष्ण भक्तीचा मार्ग पकडलाय ते सहन करत नसतील किंवा आदर करत नसतील तर मग अशांच्या बरोबर राहण्यात काही अर्थ नाही. कारण का, मग प्रेम कुठे आलं? प्रेमाचा अर्थ काय असतो? प्रेमाचा अर्थ असतो तुम्ही तुमच्या आवडी निवडी मी सहन केल्या पाहिजेत, म्हणजेच माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि ऍक्च्युली खरोखर प्रेमळ व्यक्ती जे असतात ते सगळं सहन करतात आपल्या प्रेमळ व्यक्तीसाठी. जसं की बऱ्याच जणांना आम्ही जेव्हा सांगतो की आम्ही अशा प्रकारचा प्रसादच फक्त घेतो, ते प्रेमापोटी म्हणतात की नाही प्रभूजी तुमच्यासाठी आम्ही असं सेपरेट करतो पण तुम्ही या. परंतु कधी घरातलेच म्हणतात नाही मला रोज कांदा लसूण पाहिजे, तुझं काय वेगळं करायचं कर जा. याचा अर्थ त्यांचं प्रेमच नाही. ठीक आहे, कांदा लसूण एक स्पेसिफिक गोष्ट झाली, परंतु तुम्हाला भेंडी आवडते, मला वांगी आवडते. मी काय उद्यापासून असं म्हणू का तुम्ही भेंडी खाल्लीच नसली पाहिजे घरात, वांगीच खाल्ली पाहिजे कारण मला ती आवडते. एकमेकांच्या या सवयी आवडी निवडी सहन करणे यालाच प्रेम म्हणतात. आणि ते जर होत नसेल तर तिथे राहण्यातच काही अर्थ नाही. कॉमन सेन्स आहे.
तर कृष्ण भावनेमध्ये आणायचा प्रयत्न करा. नसेल तर निदान मी जे करतोय त्याचा आदर करा, कारण त्याच्यात मला सुख मिळतं. माझ्यावर प्रेम आहे ना तुमचं, मी करतोय त्याच्यावर त्याचा आदर करायला शिका. हे देखील समजावून सांगितलं पाहिजे. कृष्ण भावनेबाबत गंभीर असलेल्या साधकांना अभक्तांसोबत घरी राहणे अनिवार्य असेल तर त्यांनी आपल्या सिद्धांतांशी तडजोड न करता शक्य तितके शांत राहावे. खूप महत्वाचं आहे बरं का. ठीक आहे, तुमच्या घरातले असे वागणार, परंतु त्यांचा प्रतिकार करून भांडून पण काही त्यातून सिद्ध होत नसतं. आपण शांत राहिलं पाहिजे, आपण सहनशील राहिलं पाहिजे. बहुतांशी परिवारातील सदस्य हे चांगले सभ्य असतात, परंतु कृष्ण भावनेचा उदात्त हेतू समजण्यास सर्वजण पात्र आहेत अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. सगळ्यांनाच समजेल या जन्मात अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. पुष्कळ वेळा धैर्य, सहनशीलता आणि कुशल वागण्याने विरोध करणाऱ्या कुटुंबियांना देखील एक भक्त कृष्ण भक्तीकडे वळवू शकतो. जर तुम्ही असं रोज भांडण प्रतिकार करायला लागला ना, मी सांगितलं करायलाच पाहिजे, तर मग सगळंच बिघडतं. त्यांना पण वाटायला लागतं की याचं माझ्यावर प्रेम नाही किंवा हिचं माझ्यावर प्रेम नाही. ऍक्च्युली आपण हे प्रेमाने घेतलं पाहिजे, सगळं सहनशीलतेने घेतलं पाहिजे. सर्व प्रकारे प्रयत्न करूनही ज्या भक्तांच्या घरातील मंडळी कृष्ण भावनेचा द्वेष करतात अशांनी मंदिरात पूर्ण वेळ समर्पित होऊन सेवा करण्याविषयीच्या पर्यायाचा गंभीरतेने विचार करावा. त्यासाठी वरिष्ठ अनुभवी भक्तांचे मार्गदर्शन घ्यावे. एकट्याने निर्णय घेऊ नये. एकट्याने का निर्णय घेऊ नये? कारण आपल्याला जो त्रास होत असतो त्या त्रासासाठी आपण निर्णय घेत असतो, ऍक्च्युली भगवंतांच्या सेवेसाठी निर्णय घेत नसतो. तर आपले गुरु मार्गदर्शक जे आहेत त्यांच्याशी रोजच ही आपली चर्चा चालू असली पाहिजे की असं असं चाललंय घरामध्ये, काय करू. कृष्ण भावना हेच जीवनाचे मुख्य ध्येय आहे असे ज्या व्यक्तीला समजले आहे आणि तो गृहस्थ जीवनाच्या जाळ्यात गुरफटला आहे त्याने त्या बंधनातून लवकरात लवकर सुटण्याचे प्रयत्न करावेत. येस, प्रयत्न पण केले पाहिजेत, पण याचा अर्थ असा नाही की उद्याच्या उद्या सगळं सोडून जायचं. प्रभुपाद सांगतात की तुम्हाला कौटुंबिक जीवनाचा वैताग आलाय म्हणून तुम्ही कधी संन्यास घ्यायचा नाही. कौटुंबिक जीवनामध्ये ज्या जीवांना आपण आपल्या जीवनामध्ये आणलंय त्यांची जबाबदारी पूर्ण करून मग तुम्ही संन्यास घ्यायचा असतो. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी हे सांगितलेलं पण आहे. तथापि पत्नी व मुलांचे उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीने अचानक घर सोडू नये असा आमचा सल्ला आहे. मात्र 50च्या वर वय असलेले किंवा अविवाहित तरुण यांनी भक्तांसोबत मंदिरात पूर्ण वेळ राहून भक्ती करण्यासाठी घर सोडण्याचा गंभीररित्या विचार करावा. 50च्या वरच्यानी घरी राहिलंच नसलं पाहिजे. ऍक्च्युली ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे सध्याच्या समाजामध्ये. पूर्वी म्हणजे अगदी 10-15 वर्षापूर्वी 50 नंतरचे कारोबार सगळा बंद करून निदान देवदेव तरी करत फिरत होते. मी स्वतः पाहिलेले आहे. मॅक्झिमम लोक आजकाल 60 झाले, 70 झाले, अजून तो कंपनीतच आहे, दुकानातच आहे. घरातली सगळी जबाबदारी त्याच्यावरच आहे. आता याला कारण आपण स्वतः पण आहोत. लग्नच केलं 40व्या वर्षी, मुलं अजून शिकतायत. मी 60चा झालो तरी मुलगा अजून शिकतोय. प्रभूजी सोडायचं कसं? बरेच जण विचारतात. काही का असे ना, घरातल्यांच्या चरितार्थाची व्यवस्था करून आपण पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये लागलं पाहिजे. 50 नंतर तुमच्या मंदिरामध्ये पॉलिटिक्स असेल, तुम्हाला मंदिरात राहणं आवडत नसेल तर तुम्ही स्वतः सेवा करा. पुस्तक वितरण करा, शेती आहे, गायी आहेत, पूर्ण वेळ सेवेसाठी द्या. 50 नंतरचा 50 नंतर घरातल्या कामकाजामध्ये आपण अजिबात लक्ष दिलं नसलं पाहिजे. ऍक्च्युली पद्धती असते घर सोडून जंगलात राहायला जाणे, पण आता जंगलच राहिली नाही. जंगलात राहणं पण कठीण झालंय, आपली मेडिकल कंडिशन तशी राहिलेली नाही. परंतु एक गोष्ट करू शकतो आपण, 50 नंतर मी काम धाम घरातल्यांचं काही करणार नाही. मी भगवंतांची सेवा करणार. घरात सकाळी उठून घरामध्ये भगवंतांची सेवा करणार, बाहेर जाऊन भगवंतांची सेवा करणार, घरी येऊन भगवंतांची सेवा करणार, झोपणार. एवढं तरी करू शकतो की नाही आपण? याचा मेन उद्देश असतो आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये ज्या आसक्ती निर्माण झालेत, माझं घर, माझा धंदा, माझी मुलं, माझी नातवंड, हे गेलं पाहिजे.
50 नंतर हळूहळू हळूहळू ते नष्ट झालं पाहिजे. पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे. आपले जे मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत, त्यांच्याकडे जाणे, मी वानप्रस्थ घेतलाय आजपासून, मला सेवा द्या. बस एवढा एकच प्रश्न विचारायचा. अन्य भौतिकवादी लोकांप्रमाणे संपूर्ण आयुष्य घरातच काढण्याची काही आवश्यकता नाही. 50 नंतर प्रत्येकाने गृहस्थ जीवनाचा त्याग करावा अशी वैदिक आज्ञा आहे. श्रीमद भागवतमच्या 1ल्या स्कंदात दिलेला आहे, 2ऱ्या स्कंदात दिलेला आहे, 3ऱ्या स्कंदात दिलेला आहे, 4थ्या स्कंदात दिलेला आहे, 5व्या स्कंदात तर भरपूर ठिकाणी दिलेला आहे, 7व्या स्कंदात अगदी डिटेलमध्ये दिलेला आहे. रिपीट करून सांगितलंय आणि या शब्दातच सांगितलंय, 50 नंतर तुम्ही घरी राहिलं नसलं पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे? भागवतमचं वाचनच होत नाही. आजकाल आपल्या मंदिरामध्ये देखील पण भागवतम क्लास कसा झालाय, श्लोक वाचणे, बंद करणे, वेगळीच कथा सांगणे. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये अशी वाक्य लिहिली आहेत, ते कोण वाचणार? प्रभुपादांचे आदेश आहेत ते आपल्यासाठी. विदुरजी धृतराष्ट्राला म्हणतात की झालं आता, तुझी मुलं मेली, ज्यांच्या बरोबर तुझं वैर होतं त्यांच्या घरातच कुत्र्यासारखं राहिलायस, याची तर तुला लाज वाटली पाहिजे, आता सोड घर. मी थोडंसं पॅराफ्रेझिंग करतोय, परंतु याच शब्दात विदुरजी सांगतात धृतराष्ट्राला. सध्या कलियुगामध्ये आपल्याला याच्याही पेक्षा कठोर शब्दामध्ये सांगायची गरज आहे ऍक्च्युली, कारण आपल्याला सोडायचंच नाही. भक्तीच्या मार्गाला लागायचंच नाही. एक गोष्ट नक्कीच खरी आहे, कोणीही कुठल्याही स्थितीमध्ये त्यांना मिळालेली अमूल्य अशी कृष्ण भावना अगदी आचरण्यास ती कितीही कठीण वाटली तरी देखील कधीच सोडू नये. कारण भक्ती मार्गामध्ये येणे हे याच्या इतकं भाग्य नाही ऍक्च्युली. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, मनुष्यानाम सहस्रेषु, लाखो जणांमधल्या एकाला याच्याबद्दल जिज्ञासा निर्माण होते, बघूया काय आहे, थोडस ज्ञान घेऊया. लाखो मधले, आणि आपण सगळे त्या लाखो मधल्या एक मध्ये आलेलो आहे. किती भाग्यवान आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सोडायचं नाही. तुमचे वरिष्ठ तुमच्याशी कशीही वागो, तुमच्या मंदिरामध्ये किती पॉलिटिक्स असो, तुमचे ज्या भक्तांवरती तुमचा विश्वास होता त्या भक्तांनी तुमचा कितीही काय म्हणतात त्याला, विश्वासघात करो. बरेच जण भक्ती सोडण्याचं मेन कारण असतं, ज्या भक्तावरती आपण विश्वास ठेवून आलेलो असतो ना भक्तीत, तो वाईट निघतो. बऱ्याच जणांची भक्ती मार्ग सोडायचं कारण मेन हे असतं. का सोडताय? अरे भगवंतांचा आणि तुमचा हा शाश्वत संबंध आहे. जरी त्यांनी तुम्हाला भक्तीत आणलं असलं तरी ते काय तुमचा त्या भक्ताचा काय तुमच्यावरती मक्ता नाहीये, त्याने विकत घेतलेलं नाहीये तुम्हाला. हे एक नवीन टर्म आजकाल वापरलं जातं, पथ प्रदर्शक गुरु. ठीक आहे, त्याने पथ दाखवलं तुम्हाला, परंतु त्याचं स्वतःचं पतन झालेलं असेल तर तुम्ही भक्ती सोडायची काही गरज नाही. भगवंताने आणि तुमचा हा प्रेमळ संबंध अनादी अनंत कालापासून आहे, तो टिकवून ठेवायचा. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, सगळ्यांनी शिल प्रभुपादांचा आश्रय घ्यायचा, शिल प्रभुपादांचे पाय धरायचे, शिल प्रभुपादांनी आपल्याला दिलेली जपमाळ हातातून सोडायची नाही. बाकी कोणी कसाही वागो, आपल्याला भक्ती सोडायची नाही. मित्र कसेही वागो, नातेवाईक कसेही वागो, घरातले कसेही वागो, ज्या भक्तावरती मी 20 वर्ष विश्वास ठेवलेला तो बोगस निघाला, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला भक्ती सोडायची नाही. एवढं लक्षात ठेवा, कारण हे खूप भाग्यवान असतं. आणि तुमच्यामुळे जर कुणी भक्तीतून बाहेर जात असेल तर त्याच्या इतकं मोठं पाप नाही. त्यामुळे आपण खूप शुद्ध वागायला शिकलं पाहिजे. आपल्यामुळे जर एखादा व्यक्ती भक्तीतून बाहेर जात असेल त्याच्या इतकं मोठं पाप नाही. आपण खूप शुद्ध वागलं पाहिजे, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणखीन एकदा मी वाचतो. एक गोष्ट नक्कीच खरी आहे, कोणीही कुठल्याही स्थितीमध्ये त्यांना मिळालेली अमूल्य अशी कृष्ण भावना अगदी आचरण्यास ती कितीही कठीण वाटली तरी देखील कधीच सोडू नये. प्रतिकूल परिस्थितीत कृष्ण सेवा करणाऱ्यांची भगवान श्रीकृष्ण विशेष काळजी घेतात. ज्याला सगळं कृष्ण भावनामय आहे
त्याच्यापेक्षा ग्रेट कोण आहे? ज्याच्या घरातले कृष्ण भावना भवित नाही, ज्याचे ऑफिस मधले नाही आहेत, ज्याला आजूबाजूला भक्तच नाही आहेत, मंदिरच नाही आहे, तरी तो भक्तीत टिकून आहे, त्याच्याकडे भगवंतांचं जास्त लक्ष असतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. भक्तिमय वातावरणामध्ये भक्ती करणे सोपं असतं, परंतु जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील भक्ती करत असतो, भक्तिमय सेवा टिकवून ठेवलेली असते, तो खरा भगवंतांच्या जवळ जातो. आपण काय करीत आहोत याची आपले मित्र व नातेवाईकांना जाणीव नसली तरी देखील कृष्ण भावनाभवित होण्यासाठी आपण दृढ निश्चयी असावे. डिटर्मिनेशन भगवद्गीतेमध्ये हजारो वेळेला सांगितलेलं आहे. डिटर्मिनेशन हा दृढ निश्चय असला पाहिजे, दृढव्रता. संपूर्ण जग आपल्या विरुद्ध आहे आणि श्रीकृष्ण आपल्या बाजूने आहेत, तेव्हा काहीही गमावण्याची भीती आपण बाळगू नये. नो प्रॉब्लेम, काही गरज नाही घाबरण्याची. शेवटचा सेक्शन आपण वाचून संपूया. 8 वाजलेले आहेत मला माहिती आहे, परंतु या सेक्शन वरती मी जास्त वेळ पण घालवणार नाही, कारण हा सेक्शन थोडा कॉन्ट्रोवर्शियल पण आहे. मी फक्त वाचून काढणार आहे. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या, परंतु तो महत्वाचा पॉइंट आहे. त्याचं नाव आहे स्त्री आणि पुरुषांमधील संबंध आणि व्यवहार. स्त्री आणि पुरुषांमधला संबंध कसा असला पाहिजे, व्यवहार कसा असला पाहिजे. सुरुवातीलाच महाराज हा अत्यंत महत्वाचा श्लोक सांगतात. पुंसाम स्त्रिय मैथुनी भावमेतम तयोर मिथो हृदय ग्रंथीर आहु अथो गृह क्षेत्र सुताप्त वित्तय जनस्य मोहम अहम ममेती. आपल्या संपूर्ण भौतिक अस्तित्वाचं मेन कारणच हे आहे, स्त्री आणि पुरुषामधला संबंध. स्त्री आणि पुरुष यामधील आकर्षण हे भौतिक अस्तित्वाचे मूलभूत कारण आहे. या मिथ्या समजुतीच्या आधारावरच स्त्री पुरुषांच्या अंतःकरणात एकमेकांविषयी आसक्तीची दृढ गाठ बसते, हृदय ग्रंथी. यामुळे स्वतःचे शरीर, घर, संपत्ती, मुले, नातेवाईक याकडे एखादा आकर्षित होतो आणि अशा प्रकारे जीवनाविषयीचा भ्रम वाढवतो आणि मी व माझे याचाच केवळ विचार करतो. खूप महत्वाचा श्लोक आहे. ऍक्च्युली हा अध्यायच इतका महत्वाचा आहे. 5वा स्कंद 5वा अध्याय, अमेझिंग भागवतम मधलं. स्त्री आणि पुरुष यातलं आकर्षण, त्या आकर्षणाचं रूपांतर मग पुढे लग्नात होतं. लग्न झालं की घर पाहिजे, गृह क्षेत्र म्हणजे जमीन पाहिजे. आता नोकरी पाहिजे, परंतु पूर्वीच्या काळामध्ये क्षेत्र म्हटलेलं आहे. जमीन पाहिजे पोट भरायला. गृह क्षेत्र, सुत मुलं पाहिजेत, आप्त नातेवाईक आले, वित्त म्हणजे या सगळ्यांना सांभाळायला पैसा आला. गृह क्षेत्र सुत आप्त वित्त. आणि हे सगळं करत करत सगळ्यांचा विषयीचा आसक्ती वाढत जाते. जनस्य मोहम अहम ममेती. मी 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 म्हणायला आपण केव्हा सुरू करतो आपल्यालाच कळत नाही. मी माझं, मी माझं, मी माझं, माझी पत्नी, माझं क्षेत्र, माझं घर, माझे नातेवाईक. आणि हेच आपल्याला या भौतिक जगात अडकून ठेवायचं नंबर 1 कारण आहे. आणि या कारणापासून आपल्याला दूर नेण्यासाठी हे वैदिक नियम आहेत. हे स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळं करण्यासाठी नाही, किंवा स्त्रियांना कमी लेखण्यासाठी, पुरुषांना ग्रेट म्हणण्यासाठी नाही आहे, जसं आजकाल म्हटलं जातं स्त्री पुरुष समानता. मूर्खपणा आहे. ऍक्च्युली स्त्री पुरुष समानता कधीच नसली पाहिजे, कारण स्त्रिया खूप ग्रेट आहेत. समान कशा असू शकतील? स्त्रीला शास्त्रामध्ये शक्ती म्हटलेलं आहे, ती समान कशी असू शकेल? कारण ती सदैव ग्रेट असते. परंतु ती ग्रेट तेव्हाच असते जेव्हा लज्जा हे तिचं आभूषण असतं. जेव्हा ती आईचा रोल करायला प्रेमाने तयार होते. जिला आईचा रोल करायला तयार नाही, परंतु करिअर महत्वाचं आहे, ती ग्रेट कशी होईल? तिच्या मनामध्ये स्वार्थ आला. आणि हे स्त्री पुरुष समानता मध्ये हे स्त्री पुरुषांमधलं आकर्षण वाढायचे जास्त चान्सेस असतात. स्त्री पुरुष समानतेला हेच पुरुष बढावा देतात ज्यांना स्त्रियांचं आकर्षण असतं. आणि आपल्या वैदिक शास्त्रामध्ये जे नियम घातलेले आहेत की स्त्रियांनी पुरुषांसमोर असं वागलं पाहिजे, पुरुषांनी स्त्रियांसोबत असं वागलं पाहिजे, मंदिरामध्ये सेक्शन वेगळे केलेले आहेत. 13, 14, 15 वर्षाच्या वयाच्या पुढच्या स्त्रियांनी
परपुरुषाशी बोललं नसलं पाहिजे, पुरुषांनी परस्त्रीशी कधी बोललं नसलं पाहिजे. हे सगळे जे नियम आहेत हे याच्यासाठी दिलेले आहेत की तुम्ही हे यातूनच आकर्षण निर्माण होतं आणि मग यातूनच हा श्लोक जो आहे तो लागू होतो. आलं का लक्ष? तर याच्यासाठी दिलेलं आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रभुपाद खूप लिबरल होते, प्रभुपादांनी सगळं अलाउड केलेलं. हा सगळ्यात मोठा चुकीचा गैरसमज आहे आपल्यामध्ये. तुम्ही प्रभुपादांच्या काळातले माझ्याकडे सगळे फोटो आहेत, मी तुम्हाला दाखवतो. प्रभुपादांच्या काळातले सगळे फोटो बघा, तुम्हाला सगळ्या माताजी पूर्णपणे साडी पदर व्यवस्थित दिसतील, अगदी फॉरेनच्या सगळ्या माताजी. येस, सुरुवातीला प्रभुपादांनी अलाव केलं, कारण ते त्यांच्या संस्कृतीत जस्ट जाऊन राहायला लागलेले. पहिल्याच दिवशी त्यांना म्हटलं हे अलाउड नाहीये, कुणी ऐकायला पण येणार नाही. त्यामुळे प्रभुपादांनी थोडे दिवस अलाउड केलं ऍक्च्युली 1970 पर्यंत. 1970 नंतर श्रील प्रभुपाद अतिशय स्ट्रिक्ट होते सगळ्या बाबतीत, सगळ्या नियमांच्या बाबतीत, शेती गायी स्त्रीधर्म सगळ्याच्या बाबतीत. आणि दुर्दैवाने आपण हे सगळं विसरून जातो, कारण आपल्याला ही चंगळवाद पाहिजे, हो नाही? तर हे थोडक्यात देतात महाराज. थोडक्यात आपण वाचूया. आधुनिक सभ्यतेने स्त्री पुरुषांच्या स्वैराचाराला प्रोत्साहन दिले आहे. कसंही भेटा, कसंही वागा. ऑफिसमध्ये काम करायचं म्हटल्यावर काय भेटणं आलं, सगळं आलं. तुमच्या जरी मनात आलं नाही तरी समोरच्याच्या मनात आलं. परंतु जगातील सर्व परंपरागत सभ्यतेत मात्र याला पूर्ण विचारांती प्रतिबंध आहे. नुसतं हिंदू धर्मातच नाहीये, बघा तुम्ही सगळ्या धर्मांमध्ये हे आहे. मला आश्चर्य वाटेल, ख्रिश्चन धर्मामध्ये पण आहे. आपल्याला जो ख्रिश्चन धर्म शिकवला जातो ना, तो सगळा बोगस आहे, सगळा बोगस आहे. याबाबत पूर्वीच घेतलेल्या काळजीने नीतीची मूलभूत तत्वे टिकू शकतात. नैतिकता टिकून राहते. कृष्ण भावनाभवित भक्तांनी या सूचनेविषयी सतर्क असावे. भक्तांच्या संगतीत देखील स्त्री पुरुषांना शक्य होईल तितके अलग ठेवावे. वैदिक संस्कृतीत स्त्रियांमध्ये मिसळण्यात केवळ ब्रह्मचारी आणि संन्याशांनाच प्रतिबंध आहे असे नव्हे, तर विवाहितांबाबत देखील तोच नियम आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नीचा सहवास तर हवाच, पण तो एकमेकांच्या कृष्ण भावनेतील उन्नतीच्या उद्देशाने असावा. पती पत्नींमधील अनावश्यक सहवास देखील दोघांच्याही पतनास कारणीभूत होतो. तर याच महाराजांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, कृष्ण भावनेतील ब्रह्मचर्य जीवन. हे देखील वाचा तुम्ही. जे ब्रह्मचारी आहेत त्यांनी तर नक्की वाचा. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की ब्रह्मचारींनी माताजींशी बोललं नसलं पाहिजे, संन्याशींनी बोललं नसलं पाहिजे. आजकाल एवढी दुर्दैवी अवस्था आहे की ब्रह्मचारी संन्याशी पण ऐकत नाहीत. ब्रह्मचारी बिनधास्तपणे बोलत असतात माताजींशी, संन्यासी पण. कित्येक संन्यासांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत माताजी. याच हॉरिबल कंडिशन मध्ये आपण गेलेलं आहे. ऍक्च्युली वेदांमध्ये विवाहित पुरुषाला देखील हे बंधन आहेत, विवाहित स्त्रियांना पण हे बंधन आहेत. विवाहित पुरुषाने देखील दुसऱ्या विवाहित स्त्रीची विनाकारण जाऊन बोलणे, एकट्यामध्ये बोलणे हे पूर्णपणे टाळलं पाहिजे, ऍब्सोल्युटली टाळलं पाहिजे. बरेच लोक म्हणतात आम्हाला प्रभूजी हे कोणी सांगितलंच नाही. अरे काय, प्रभुपादांच्या पानावरती हे लिहिलेलं आहे भागवतम मध्ये. आपल्याला माहिती असेल की आपल्या मित्राच्या घरी आपण चाललोय आणि आपला मित्र घरी नाही आहे, तर आपण गेलंच नसलं पाहिजे. जेव्हा मित्र येईल तेव्हाच गेलं पाहिजे. हे काही नियम असतात, हे नियम आपण सर्वांनी पाळले पाहिजेत ऍक्च्युली. ब्रह्मचारी संन्यासांनी तर यांना तर अतिशय कठोर नियम असतो हा. त्यांनी चुकून पण एकांतात कधीच बोललं नसलं पाहिजे, चुकून देखील. म्हणून तर छोटा हरिदासांना एवढी मोठी सजा दिली चैतन्य महाप्रभूंनी. पती पत्नीमध्ये देखील विनाकारण संबंध ठेवून चालत नाही. कृष्ण भावनेसाठी असेल तर तेवढ्या पुरताच असावा. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये खूप छान सांगतात की पूर्वीच्या घरामध्ये माताजींची खोल्या सगळ्या वेगळ्या असायच्या, प्रभूजींच्या खोल्या सगळ्या वेगळ्या असायच्या. मोठं कुटुंब असायचं. अगदी पती पत्नीला देखील घरामध्ये भेटायला परवानगी नसायची.
इतकं कठोर वातावरण होतं आणि त्याचं कारण होतं. याच्यामध्ये कुठलाही असा विचार नव्हता की यांना आपण खाली मानायचं, यांच्यावरती अत्याचार करायचा, आपल्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहेत. नाही, हे मेन कारण होतं. आणि म्हणूनच सगळीकडे हे बंधनं असतात, मंदिरामध्ये वगैरे सगळीकडे. भक्त मुलांना जन्म देण्याच्या उद्देशाने केलेल्या समागमाने कृष्ण भावनेतील दाम्पत्य आपले शरीर संबंध पवित्र राखतात. समागमापूर्वी मनाची शुद्धी करण्यासाठी गृहस्थ जोडप्याने हरे कृष्ण महामंत्राचा कमीत कमी 50 माळांचा जप करावा, असे प्रतिपादन श्रील प्रभुपादांनी केलेले आहे. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की संस्काराची सुरुवात होते गर्भधान संस्काराने. 16 संस्कार आहेत, आपल्याला माहिती आहे, होपफुली माहित असलं पाहिजे. आपल्याला फक्त विवाह संस्कार आणि अंत्यसंस्कार एवढेच माहिती आहेत. आता 16 संस्कार असतात आणि जो 16 संस्कारातून गेलेला असतो त्याला ऍक्च्युली सुसंस्कृत माणूस म्हटलं जातं. आणि त्याची सुरुवात होते ही गर्भधान संस्काराने. गर्भधान संस्कार हा बऱ्याच जणांना वाटतं की गर्भधारणेनंतर त्याचे कॅसेट लावणे, म्युझिक लावणे, मंत्र ऐकणे, कम्प्लिटली चुकीचं आहे. गर्भधान संस्कार हा पती आणि पत्नी दोघांनी मिळून गर्भधारणेच्या आधी करायचा असतो. की आमच्या पोटी जो जीव जन्माला येणार आहे तो शुद्ध भक्त असावा आणि आम्ही पण त्याची शुद्ध भक्त म्हणून काळजी घेतो, हे वचन द्यायचं असतं. प्रभुपादांना बरेच भक्त विचारायचे की आता या कलियुगामध्ये तर कुठलाच संस्कार यज्ञ करायचा नाही म्हणून सांगितलंय प्रभुपाद तुम्ही, मग आम्ही कसं करायचं? तर प्रभुपादांनी सांगितलं की ज्या पती पत्नींना अशी गर्भधारणेची इच्छा आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी 50 माळा जप करायचा, त्यालाच गर्भधारणा संस्कार म्हटले प्रभुपादांनी. हे मी जेव्हा भारतात आलो तेव्हा मी जेव्हा बऱ्याच जणांना सांगायला लागलो लेक्चरमध्ये वगैरे, बरेच लोक मला येऊन सांगायले आम्ही कधीच ऐकलं नाही प्रभूजी, आम्ही कधीच ऐकलं नाही प्रभूजी. हे इतकं कॉमन आहे प्रभुपादांच्या शिष्यांमध्ये आणि प्रभुपादांच्या अनुयायांमध्ये. हे आपल्या भक्तांना 10-15 वर्ष झाली तरी माहिती नाही, याचं मला आश्चर्य वाटतं ऍक्च्युअली. आणि मग हे असे नियम आपण पाळणार नसलो तर आपण स्वतःला प्रभुपादांचे अनुयायी कसे समजतो? हो की नाही? व्हेरी इम्पॉर्टंट. या घटकेला पती पत्नींची जी भावना असते त्याप्रमाणे त्या प्रकारचा जीव मातेच्या गर्भाशयाकडे आकर्षित होतो. म्हणूनच पिता माता कृष्ण भावनाभवित असतील आणि त्यांनी मुलाला जन्म दिला तर ती मुले देखील कृष्ण भावनेकडे आकर्षित होतील. सध्याच्या आधुनिक त्रस्त युगात पती पत्नीला सुखी समाधानी राहणे अवघड जाते, परंतु स्वार्थी इंद्रिय तृप्तीऐवजी कृष्ण भावना जर वैवाहिक जीवनाचा मूलाधार झाली तर गृहस्थ जीवन शुद्ध आणि आनंदी राहील. स्वार्थी जीवनामध्ये काय असतं, पतीला पत्नी तोपर्यंतच आवडते जोपर्यंत ती सुंदर आहे, आणि पत्नीला पण पती तोपर्यंत आवडतो जोपर्यंत तो तिचे सगळे इंद्रिय तृप्तीचे हे पुरवतो. मग अशा जीवनामध्ये मग एक ठराविक वेळ आल्यानंतर घृणा, घटस्फोट हे प्रकार सुरू होतात, जे आपण आता कलियुगामध्ये अंधाधुंद पद्धतीने चाललेला आहे बघतोय. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक क्षणाला भगवान श्रीकृष्ण आपल्या संबंधामध्ये असले पाहिजेत. म्हणजेच बऱ्याच जणांना वाटतं की नाही, पती पत्नीच्या संबंधात सेंटरला श्रीकृष्ण ठेवा, आपले भक्त सांगतात. म्हणजे काय सेंटरला श्रीकृष्ण ठेवा म्हणजे? सेंटरला श्रीकृष्ण ठेवा म्हणजे दोघांनी मिळून श्रीकृष्णांची सेवा करा, त्यात वेळ घालवा, तो भाव वाढवा, तो भाव त्याची जोपासना करा, कल्टिवेट करा. मग हे बाकीचे माझा स्वार्थ आणि माझा द्वेष बघायला वेळच राहत नाही आपल्याला. किती सुंदर आहे, हो की नाही? कृष्ण भावनेमधील वैवाहिक जीवन हा प्रदीर्घ विषय या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. ज्यांना स्वतःचे कौटुंबिक जीवन आध्यात्मिक करण्याची इच्छा आहे त्यांनी अधिक मार्गदर्शनासाठी अनुभवी गृहस्थ भक्तांशी संपर्क साधावा किंवा आपल्या गुरुशी, मार्गदर्शकाशी देखील संपर्क केला तरी चालतोय. हरे कृष्ण. याच्या पुढचे जे 1-2-3 सेक्शन आहेत ते मी वाचत नाही, तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही वाचा. हे टेक्निकल गोष्टी आहेत, याच्याशी काही संबंध नाही. तर हे पुस्तक अशा रीतीने आज वाचून संपलेलं आहे. इम्पॉर्टंट महत्वाची सूचना या पुस्तकाबद्दल म्हणजे हे पुस्तक तुम्ही घ्या.
परत एकदा वाचा, भरपूर वेळेला वाचा, जोपर्यंत याची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत वाचा. आणि ही प्रॅक्टिस फास्ट करायची आणि सगळं लवकर फास्ट लक्षात ठेवायची उत्तम पद्धती असते ती म्हणजे शुद्ध भक्तांचा संग करणे. मग तुम्हाला हे पुस्तक लागणार नाही. परंतु तरीही तुम्हाला भक्तांचा संग नसेल तर वाईट वाटून घेऊ नका, भगवंत तुमच्याकडे जास्त लक्ष देत आहेत. मगाशीच वाचलं आपण. तर इथेच आपण थांबूया. उद्याचा दिवस कदाचित क्लास होणार नाही, कारण मी थोडस बाहेर जाणार आहे. परंतु याच्यानंतर आपण भगवद्गीतेच्या वाचनाला सुरुवात करणार आहोत. तर तसा मेसेज मी तुम्हाला पाठवतो सगळ्यांना, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, तुमच्या संघामध्ये जे भक्त असतील त्यांना पाठवा. पहिल्या दिवसापासून सगळे जर भगवद्गीतेच्या क्लासला उपस्थित राहिले तर ते खूप चांगलं असतं. म्हणजे वेगवेगळे प्रश्न, जर एखादा 4थ्या अध्यायामध्ये वगैरे जॉईन झाला तर त्याला मग ते पहिल्या अध्यायातला वगैरे प्रश्न पडला तर ते समजावून सांगायला विनाकारण वेळ जातो आपला, हो की नाही, सगळ्यांचाच. तर मॅक्झिमम प्रयत्न करूया की पहिल्या दिवसापासून सगळे जॉईन होतील. जे पूर्वीच्या भगवद्गीतेच्या क्लासला होते त्यांनी पण परत यायला काही हरकत नाही. भगवद्गीता हजारो वेळा वाचली तरी ती नवीनच असते. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. आता आपण 50 वर्षानंतर आपण घर सोडलं पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु घरचे लोक तयार होत नाहीत, मग अशा वेळेला काय करायचं? त्यालाच म्हणतात घर सोडणे. 50 वर्षानंतर माणूस जेव्हा घर सोडतो तेव्हा असं गृहीत धरलेलं असतं की तो घरातला वरिष्ठ आहे. तुमच्यापेक्षाही कोणी घरात वरिष्ठ असेल तर त्यांनी पहिल्यांदा घर सोडलं पाहिजे. आणि तुम्ही जर घरातले वरिष्ठ असाल तर तुम्हाला परवानगी कोणाकडे घ्यायची काय गरज आहे, हो की नाही? लग्न का केलं म्हणतात? लग्न केलं, लग्नाचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. ते मी पूर्ण केलं 50 वर्षापर्यंत. आणि 50 वर्षानंतर ऍक्च्युली पत्नीने देखील पूर्णपणे घर सोडलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये ज्याला वानप्रस्थ म्हणतात, पती पत्नी दोघांनी घर सोडायचं असतं, पतीने एकट्याने सोडायचं नसतं. आणि ज्यांना मुलं वगैरे नाही त्यांना तर अजिबातच गरज नाही, पण ते पण अजून घरातच आहे. दोघांनी एकत्र राहायचे. वेल, हे बघा, तुम्ही दोघांनी मिळून जर आश्रमात किंवा मंदिरात राहायला गेला आणि तिथे सेवा करायला लागला तर वेगवेगळंच राहावं लागतं. प्रभूजींनी प्रभूजींच्या आश्रमात राहायला लागतं, माताजींनी माताजींच्या आश्रमात राहायला लागतं. भगवंतांची सेवा करणे ह्या आपल्या जीवनाचं ध्येय असेल तर ह्या गोष्टी सगळ्या नगण्य असतात, सेकंडरी असतात. आणि हे जर तुमच्या पत्नीला पटत नसेल तर त्यांना घरी सोडून जायला काही हरकत नाही. किंवा पतीला पटत नसेल तर पत्नीने घरी त्यांना सोडून आपण आश्रमात जाऊन राहायला काही हरकत नाही. याला काय अर्थ? 50 वर्षानंतर तुम्ही एकत्र राहताच कशाला? नाही तिथे शारीरिक आकर्षण आहे, नाही कसलं आकर्षण आहे काय, आणि तुम्हाला नाही आता आर्थिक जबाबदारी घ्यायची आहे. आर्थिक जबाबदारी जर तुमच्यावर असेल तर तो प्रश्न वेगळा आहे, तेव्हा थोडंफार त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागते. परंतु 50 वर्षानंतर आर्थिक जबाबदारी असलीच नसली पाहिजे. म्हणून मी मगाशी एक मार्ग सांगितला, ठीक आहे घरी राहा परंतु सगळा वेळ तरी द्या भगवंतांच्या सेवेसाठी. तेवढं करू शकता की नाही? सकाळी उठायचं, मंगलारती करायची, पूजा करायची, आरती करायची, सगळं घरातलं भगवंतांचं काम करायचं, दिवसभर मंदिरात किंवा आपल्या भक्तांसोबत भगवंतांचं काम करायचं, परत संध्याकाळी यायचं. घरातल्यांना म्हणायचं मी एखादा जॉब पकडलाय म्हणून समजा, बेस्ट जॉब पकडलाय. मी जे बोलत होतो ते एवढ्याबद्दल बोलत होतो की मुळात आपल्यालाच त्याची आवड नाही आणि आपल्यालाच त्याच्याबद्दल काही वाटत नाही, सोडावं असं वाटत नाही, असे बरेच भक्त आहेत. घरात प्रॉब्लेम आहे असे खूप खूप कमी भक्त आहेत ऍक्च्युली.
मुळात आपल्यालाच आवडत नाही. आपल्यालाच अजून मित्र पाहिजेत, नातेवाईक पाहिजेत, नातवंड पाहिजेत, त्याचा बर्थडे पाहिजे, त्याचं लग्न पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे सगळं मला पाहिजे. हम्म. हे आपल्या मनाचे भ्रम आहेत. ऍक्च्युली माझ्या बघण्यामध्ये असे भक्त आहेत जे आता 30 वर्षाचे आहेत, परंतु आठवड्यातले जवळजवळ 40 ते 50 तास भगवंतांची सेवा करतात, घर सांभाळून. ऍक्च्युली शिल प्रभुपादांनी हा जो आपल्याला दिलेला मार्ग आहे ना, तो आपण अगदी लहानपणापासूनच फुल टाइम भगवंतांच्या सेवेत असलं पाहिजे. तुमचं लग्न झालेलं असेल, दोघं नवरा बायकोनी भगवंतांच्या सेवेत असलं पाहिजे. तुम्ही 20 वर्षाचं 25 वर्षाचं असला तरी. हे तर वैदिक नियम सांगतोय मी. हे वैदिक नियम कधी लागू होतात? जेव्हा वैदिक पद्धतीने सोसायटी होती. आपण याच्याही पेक्षा फास्ट गेलं पाहिजे आता सध्या स्थितीमध्ये. आणि प्रभुपादांचा हाच नियम होता. प्रभुपादांकडून जेवढे लोकांनी दीक्षा घेतली किंवा प्रभुपादांच्या काळामध्ये जेवढे लोक भक्तीमध्ये आले, प्रभुपादांना येऊन म्हणाले की मला दीक्षा द्या किंवा मला तुमचा अनुयायी म्हणून स्वीकार करा, ते फुल टाइम प्रभुपादांच्या सेवेमध्ये होते. लग्न झालेलं असो नसो, वय कितीही असो. दुर्दैवाने प्रभुपाद गेल्यानंतर ही नवीन संस्कृती आपण बोगस सुरू केली, ज्यामध्ये घरी राहून भक्ती करा म्हणून प्रोत्साहन दिलं जातं. घरी राहून भक्ती केल्यानंतर प्रभुपादांची आणि भगवंतांची सेवा कोण करणार? याच्याही पेक्षा वाईट अवस्था ही आहे, म्हणजे दोघे नवरा बायको भक्तीमध्ये आहेत, दोघांनी दीक्षा घेतलेली आहे, परंतु दोघांनाही आठवड्यातले एक 4-5 तास देखील वेळ मिळत नाही भगवंतांच्या सेवेसाठी. एवढे दोघे स्वतःच्या करिअरमध्ये बिझी. मग आलाच कशाला तुम्ही दीक्षा घ्यायला? दीक्षा म्हणजे जोक करून ठेवलाय आपण सर्वांनी ऍक्च्युली. एक गोष्ट मी समजू शकतो की तुमचं लग्न उशिरा झालं, तुमचा मुलगा उशिरा जन्मला किंवा मुलगी. आजकाल बऱ्याच जणांना फक्त मुली आहेत, मुलं नाही, काही हरकत नाही. त्यांनी तर मुलींची लग्न करून दुसऱ्या दिवशी घर सोडलं पाहिजे, भगवंतांच्या सेवेत लागलं पाहिजे. किंवा ज्यांना मुलं नाहीत त्यांनी तर फुल टाइम भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे. काय मुलंच नाहीये तर कमवायचं कशासाठी आणि कोणासाठी, आणि काय करा, एक घर चालवायचं तरी कशासाठी? काय मला कळतच नाही. पण ज्यांचं लग्न उशिरा झालंय, मुलं उशिरा झालेत, अजून मुलगा कॉलेजमध्ये आहे, तुम्ही साठीत असताना, तर त्यांनी थोडा वेळ थांबायला काही हरकत नाही. कारण भागवतमध्ये हे अगदी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की आपली पूर्ण जबाबदारी मुलावर सोपून मगच आपण घर सोडायचं असतं. फक्त त्या लोकांना सूट आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, एक प्रतिष्ठित वकील त्यांनी मला परवा प्रश्न केला, करोना काळामध्ये प्रसाद वितरण वगैरे कोणी केलं, पण लोकांचे जीव वाचण्यासाठी किंवा हे करण्यासाठी काही केलं नाही, अशा कार्यात सहभागी होत नाही. लोकांचा जीव वाचवण्यासाठी ऍक्च्युली हे जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढण्याचं ज्ञान पसरवणे, याच्या इतकं श्रेष्ठ कुठलंच परोपकारी काम नाहीये. तुम्ही वकील म्हटलं का डॉक्टर म्हटलं? वकील. वकील वकील प्रतिष्ठित वकील. हे 1 वर्षाचं लॉकडाऊन, 2 वर्षाचं लॉकडाऊन तुम्हाला एवढं काही सांगून गेलं. आपण अनादि अनंत काळ या भौतिक लॉकडाऊन मध्ये आहे, ज्याला जन्म आणि मृत्यूचं चक्र म्हटलं जातं.
हे माहिती आहे तुम्हाला? हे ज्ञान थोडंफार आपल्याला माहिती असलं पाहिजे जेव्हा आपण प्रचारासाठी जातो. या अनंत काळाच्या लॉकडाऊन मधून बाहेर पडण्यासाठी श्रील प्रभुपादांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. याच्या इतकं महान कार्य काय असू शकतं? ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये जे आपण प्रसाद वितरण करत होतो ना, ते पूर्णपणे बोगस होतं. प्रभुपादांनी कधीच अलाउड केलं नसतं ते करायला. प्रभुपादांचे गुरु श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात की जेव्हा अशी महामारी किंवा युद्ध चालू असतं तेव्हा भक्तीचा प्रचार करायचा असतो, कारण लोक सगळे आर्त झालेले असतात. बरोबर टाइम असतं, लोहा गरम असतो, तेव्हाच भगवद्गीता सांगायची असते त्यांना. ते राहिलं बाजूला, आपण प्रसाद वितरण करत बसलो. प्रसाद वितरण करणे, हॉस्पिटल काढणे, नेत्रदान शिबिर आयोजित करणे हे आपलं काम नाहीये. प्रभुपादांनी हजारो वेळा सांगितलेलं आहे, आपलं काम आहे भगवद्गीतेचं ज्ञान देणे, जेणेकरून तो कायमचा या लॉकडाऊन मधून बाहेर पडेल, कायमचा तो वाचेल. तुम्ही ते चित्र बघितलं असेल, या भवसागरामध्ये एखादा अडकलेला आहे, असा वर हात केलेला आहे आणि वरून भगवंत त्याला हात देत आहेत ये म्हणून. हे काम प्रभुपादांचं चळवळीचं आहे. याच्यापेक्षा महान कार्य कोण करणार आहे? आता सध्या स्थितीला तरी जे काही आध्यात्मिक संस्था आहेत, मठ मंदिर आहेत, हे देखील करत नाहीत. यांनी पण सगळं बाजार मांडून ठेवलाय. ही पूजा करा एवढ्या रुपयाची, हा यज्ञ घाला एवढ्या रुपयाचा. मग तुम्हाला या जन्म मृत्यूच्या चक्रातून वाचवणार कोण? हे नास्तिक लोक म्हणतात असं की तुम्ही लोकांना वाचवण्यासाठी काय केलंय. हे लोकांना वाचवण्यासाठीच करतोय आम्ही. जगातल्या भगवद्गीता सांगते की तुम्ही अगदी ब्रह्मलोकामध्ये जरी जन्म घेतला, जिथे दुःख पृथ्वी लोकाच्या तुलनेमध्ये तिथे दुःख नाहीच आहे असं समजा, तरीही जन्म आणि मृत्यूचं दुःख कोणालाही चुकलेलं नाही. तुम्ही अमेरिकेत जन्म घ्या, कसल्याही परिस्थिती, करोना नॉन करोना काही फरक पडत नाही. आपण लॉकडाऊन मध्येच आहोत, या दुःखातच आहोत. त्यामुळे 2 वर्षाच्या करोनामध्ये तुम्ही क्षुल्लकशी मदत करता, त्याची काय व्हॅल्यू आहे? काहीच व्हॅल्यू नाही. या अनादी अनंत काळाच्या लॉकडाऊन मध्ये आम्ही मदत करतोय यातून बाहेर पडायला. याच्या इतकं मोठं समाजकार्य काय असू शकतं? जगातला कुठलाही व्यक्ती म्हणू शकत नाही की मला उद्यापासून दुःख होणार नाही. कशाही प्रकारची भौतिक व्यवस्था केल्यानंतर, करोडो रुपये द्या त्याला, पंचपक्वान द्या, सगळी व्यवस्था करा, त्याने गॅरंटीने सांगावं उद्यापासून मला दुःख होणार नाही. असं होऊच शकत नाही, कारण हे जगच निर्माण केलंय दुःख देण्यासाठी. आणि या जगातून बाहेर कसं पडायचं या ज्ञानाचा प्रचार करणे हे आपलं एकमेव कर्तव्य आहे. हे बाकीची सगळी कामं बंद केली पाहिजेत आपण. त्यामुळे तुम्ही काय करोनाचा विचार करताय? 1 वर्ष 2 वर्ष लॉकडाऊनचा, हे काहीच नाही आहे. करोना म्हणजे उद्या नरकात जाणार आहे तुम्ही, तिथे तुम्हाला उकळत्या तेलामध्ये टाकणार आहेत 50 वर्ष. तोंडात उकळतं तेल ओतणार आहेत 50 वर्ष. कुठला करोना आणि कुठला काय तुम्हाला आठवणार पण नाही करोना कसा होता. त्या दुःखातून, त्या दुःखमय जीवनातून, त्या पापमय जीवनातून तुम्हाला कोण वाचवत आहे? प्रभुपादांची पुस्तकं वाचवतात. आणि कोण वाचवणार आहे? पण तू झालंय काय दुर्दैवाने, आपले भक्त पण हा प्रचार करायचं सोडून हे बाकीचीच कामं करत बसतात. प्रसाद वितरण करा आणि हे करा ते. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जेव्हा होते तेव्हा प्लेग आलेला. प्लेग हा करोनापेक्षा डेंजरस होता. म्हणजे लोक अक्षरशः, कुणाला लॉकडाऊन करायची गरज नव्हती तेव्हा लोक स्वतःहून घरात बसायचे दार बंद करून. इतका डेंजरस होता प्लेग. असे मुंग्यासारखे मारायचे लोक पटापटा पटापट. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर सांगायचे हीच वेळ आहे रस्त्यावरती जाऊन हरिनाम संकीर्तन करायचे, प्रचार करायचे, भगवद्गीतेचा प्रचार करायचे. कारण हेच दुःख आहे. लोकांना हे दुःखच माहिती नाही, म्हणून तर आपण भक्तीत येत नाही. भक्तीमध्ये नॉर्मल माणूस किती तुम्ही जाऊन समजावून सांगा, या प्रभूजी थोडं भक्तिमय जप करा, भक्तीत या, मंदिरला या, तो काय येत नाही? कारण त्याला वाटते की मी खुश आहे, मला कुणीच काही करू शकत नाही, मी भगवान आहे. मग त्याला दुःखाची आठवण करून देणे हेच या करोनासारख्या प्रसंगाचं मुख्य काम असते.
आणि त्या दुःखाची त्याला आठवण करून दिल्यानंतर मग त्याला भगवद्गीता सांगणे हे आपल्यासारख्यांचं मुख्य काम असतं. हे सांगा त्या वकिलांना जाऊन. हा बरोबर आहे, बरोबर आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी तुम्ही भागवतम क्लास पण घेता ना? हो, सकाळी 6 ते 7. ऑनलाईन नाहीये का प्रभूजी तो? हो, ऑनलाईन आहे, सकाळी 6 ते 7. याच मीटवर आहे का प्रभूजी? याच लिंकवर आहे का? हो, याच लिंकवर. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. मी विचारू? येस प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी, संध्याकाळचा क्लास किती वाजता असतो? रोज असतो का? येस, संध्याकाळचा क्लास पण रोज असतो, संध्याकाळी 7 ते 8. आणि सकाळचा क्लास पण रोज असतो, सकाळी 6 ते 7. संध्याकाळी भगवद्गीता सेशन असते का प्रभूजी? संध्याकाळी भगवद्गीता, सकाळी श्रीमद भागवतम. आता भगवद्गीता फ्रेश पहिल्या पानापासून वाचायला सुरुवात करणार आहे आपण उद्यापासून, परवापासून. धन्यवाद प्रभूजी. लिंक हीच राहणार का? हो, लिंक हीच राहणार. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण.